तुम्ही कुठं बघितली रील माझी पहिल्यांदा? इंस्टाग्राम. आपली अमेरिकेपर्यंत गेली रील. मग मला लय भारी वाटलं. तुम्ही आता हम्म. इंस्टाग्रामवरनं रील बघितली आणि तुम्ही मला ऍडव्हान्स मध्ये जे पूर्ण पेमेंट केलं ना, मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की तुम्ही असं एवढा का विश्वास ठेवला माझ्यावर. तुमच्याकडे रील बघितलं ना, त्यात आणि नाव तुमचं, हा हा हा. त्यावरूनच म्हटलं की ठीक आहे, म्हणजे विश्वास ठेवण्यासारखं आहे. आणि मला लय भारी वाटलं की आपली रील अमेरिकेपर्यंत गेली आणि आपली तिकडनं दादांनी गाडी पण. तर हेच आम्ही किती अडीच वर्षानंतर आलो. हो ना, खूप दिवसानंतर आला तुम्ही. तर हे आपल्याला आता जेवण मिळतं ना तिकडे. हा, नाही, खरंच तिकडे मसाले वगैरे घेऊन जाता की नाही? हा हो. मसाले घेऊन जातो. हा हा. आपल्याला कसं थोडस शहरातली सवय लागली. 1 हम्म. तारखेला आलं की मी 5 तारखेला जाणार आहे, म्हणजे आपला उद्देश असतो की त्याच्या आधी काय करून घ्या. काय का हा, हा. बोललो नाही. नाहीतर यायच्या मग- आधी जायचं ठरवायचं म्हणलं तर मजा येत नाही. हा. आमची आई अशीच म्हणती, तू यायच्या आधी जायचं काय ठरवून बसतं काय की. तिथे तर चवच नाही जेवणाला. इथं तिखट Recipe नाही, मीठ त्यांच्यासारखीच नाही. आणि मुळात आहे ना, इंडियन जेवण तिथं खूप महाग आहे. खूप. पण ठीक आहे, कधी कधी ऑप्शन नसतो आणि खायचं असल्यावर त्याला हे नाही काय. बरोबर. मग पुरणपोळी वगैरे बनवायला येते का तुम्हाला? हा हा, मी सगळं बनवते. हा, मला भारी आहे सगळं. हे सगळं बनवते. पुरणपोळी, मासवडी. तरी पण आम्ही जिकडे राहतो ना, म्हणजे त्या बाजूला इंडियन्स कमी कमी आहेत. त्या प्रमाणात तुम्ही जे कॅलिफोर्निया वगैरे जी बाजू तिथं आहे, मराठी खूप आहे. तिकडे खूप लोक. तिथं पुण्याचे लोक खूप आहेत. हो. मग तिथले कॅलिफोर्नियातले पुणेकर टोमणे मारतात की नाही? आणि माझे जेवढे कस्टमर आहे ना, माझं सगळ्यांसोबत फॅमिली मेंबर सारखं. आता माझ्या मेंबर मध्ये वाढ झाली आहे कधी. तुम्ही आमची फॅमिली मेंबर झाले. धन्यवाद. हा.